बरं मला सांग, तुला काम मिळायला किती वेळ आहे का अजून? लागेल लवकरच. अगं जी बाई तिथे काम करते ना ती लवकर जातच नाहीये. पण तू असं काय विचारतेस ग? अगं सहजच विचारलं. बरं एक विचारू का तुला? हा विचार ना. म्हणजे काही चुकीचं नको समजा. असं काय विचारणार आहेस तू मला? अगं तुझे दाजी कसे वाटतात ग तुला? कसे वाटतात म्हणजे चांगले आहेत. पण अचानक हे का तू मला विचारतेस? अगं सहजच ग. म्हणजे तुला ते आवडतात का? म्हणजे अगं म्हणजे तुला त्यांचा स्वभाव आवडतो का? तुला तुला आवडतात का ते असं विचारते ग मी. स्वभाव तर छान आहे त्यांचा. आणि तुला माहितीये का ताई, मला ना दाजी सारखाच नवरा पाहिजे. पण मला तर नाही असं काही त्यांच्यात वाटत ग, असं आवडण्यासारखं. कसं असतं माहितीये का ताई, ज्याच्याकडे असतं ना त्याला त्याची किंमत नसते. म्हणजे तुला काय म्हणायचंय? तुझ्या दाजींची किंमत नाही करत का मी? नाही, मी असं कुठे म्हंटले. बरं ते जाऊ दे. मला खरं खरं सांग, तुझं आणि तुझ्या दाजींचं माझ्या मागे काय चाललंय? अगं काही वेडीबिडी झालीस का? आम्ही दोघे हसून खेळून बोलतो म्हणून आमचं लफडं का? तू आमच्यावर डाऊट घ्यायला लागलीस का? डाऊट नाही, मी तुला आणि तुझ्या दाजींना बेडरूम मध्ये बघितलं होतं. जयू काय करते? अभ्यास. तुम्हाला एवढं इंग्लिश कसं काय येतं ग वाचता? अगं त्यात काय एवढं? तुला माहितीये का, माणूस विहिरीत पडला की कसं पोहायला येतं त्याला, तसंच येते. हो का? पण तू सांगितलं नाही कशाचे क्लास लावले ते? अगं स्पर्धा परीक्षेचे आहेत. बरं जाऊ दे, मला नाही कळत त्यातलं काही. माझं एक काम करते का? बोल ना. अगं ते पुढच्या गल्लीतलं दुकान आहे ना, हम्म. तिथं जाऊन मीठ आणि साखर घेऊन ये. हा, आणि त्यांना सांग की दाजी पैसे देतील. ठीक आहे. बरं. हीच ना पुढची? हा जा. किती दिवस आहे तुमचं ते वर्क फ्रॉम होम का काय ते? तेच ते ऑफिसवाल्यांनी सांगितलंय, बघू आता किती दिवस. जास्तच काम आहे का? हो. तुम्हाला एक विचारायचं होतं, विचारू का? काय? ते जया आजकाल तुमची जास्तच काळजी घेते ना. काल ती तुमच्या शर्टाचे बटन का काढून देत होती? अगं माझ्या बोटा लागल्या ना म्हणून. पण हा प्रश्न तुला कस काय पडला? म्हणजे तुम्ही चुकीचं समजू नका, पण काही दिवसापासून मी बघते तुम्ही आणि जया वेगळेच राहताय आणि मला वेगळंच टाकले. मला असं वाटतं की मी तुमची बायको नाही तर जयाच तुमची बायको आहे. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही खरं खरं सांगा, तुमचं आणि जयाचं काही चालू तर नाही ना? काय बोलतेस तू? आणि हा विचार तुझ्या डोक्यात आला तरी कसा? अगं सुरेखा, तुझ्या एवढी सुंदर बायको असताना असं कशाला करेल मी? आणि ती तुझी बहीण आहे, आणि मेवणे आणि दाजीमध्ये एवढं तर चालतंच. त्याच्यामुळे असा अर्थ काढायचा का की आमचं लपडं सुरू आहे म्हणून? मला सांग, त्या दिवशी मी तुझ्यावरती रागवलो म्हणून तुला तसं वाटतंय का? का जयाने माझ्या रात्री शर्टाचे बटन उघडे करून दिले आणि तू तिला पाहिलं म्हणून तसं वाटतंय का तुला? नाही,
मी चुकत असेल तर मला माफ करा. मला राहवलं गेलं नाही म्हणून मी विचारलं की तुम्ही काही चुकीचं तर नाही ना करत. अहो जया अजून लहान आहे, तिला नाही कळत एवढं काही. पण आता मला खात्री बसली की तुमच्यात आणि जयात असं काहीच नाहीये. मला माफ करा, मी तुमच्यावर उगाचच संशय घेतला. का तू माझी बायको आहेस आणि तुला सोडून मी दुसरं कोणाचा विचार करेल का? आणि हो, तू जे मला बोललीस ना ते तिला बोलू नकोस, नाहीतर तिला वेगळंच काहीतरी वाटेल. मला वेगळं वाटत होतं, राहवलं नाही म्हणून मी तिला विचारलं काल रात्रीच. नव्हतं विचारायला पाहिजे का? विचारायला तर नव्हतं पाहिजे, पण ठीक आहे, मी तिला समजावेल. आणि हा, तुझ्या डोक्यातला हा विचार आता काढून टाक. मी पण माझा राग काढून टाकलाय. तुम्हाला मी कामात डिस्टर्ब तर नाही ना केला? नाही. बरं, तुम्हाला काही बनवून आणू का? नाही, नको. बरं मग करा तुम्ही काम, मी जेवण बनवते. ए ताई, हे घे तुझं सामान. तू दुकानदार कसला खडूस आहे का? 100 प्रश्न विचारत होता. कुठची आहेस, कशाला आलेस, कुठलं गाव तुझं? त्याला काय करायचंय ग, नसते उद्योग? अगं त्यांनी ओळखलं नसेल तुला, आणि तुला तर सांगितलं होतं ना, तुझ्या दाजीचं नाव सांग म्हणून. हो मग सांगितलं ना, म्हणूनच तर दिलं सामान. बरं बरं, आता एक काम कर, जा अभ्यास कर. जेवण झालं का तुला आवाज देते मग. तुला काय मदत करू? नको करू, आज तुझी दाजी पण घरीच आहे, तर आपण सोबतच जेवण करू. ठीक आहे. जा मग. तिने तुला रात्री काय विचारलं का? विचारलं आपल्याबद्दल. तू काय बोलली मग? काही नाही, मी तिला म्हटलं की तेवढं सिरियस घेऊ नकोस, आमच्यात तसं काहीच नाहीये जसं तू समजतेस. ताजे तुझ्याशी बोलत नव्हते ना, म्हणून मी त्यांची सगळी कामं करत होती. गोड गोड. पण तुम्ही एवढं का घाबरताय? आपला तर प्लॅन हाच होता ना की तिला कळायला पाहिजे. अगं तिने मला पण विचारलं, म्हणजे तिला आपल्यावरती संशय आलाय. हा मग चांगलंय ना, म्हणजे आपला प्लॅन सक्सेसफुल. अगं पण एवढी घाई करून चालणार नाही आपल्याला. आणि तिला जर वाटलं ना की तिचा संशय खरा झालाय, ती घरी सांगेन आणि तुला इथून जावं लागेल, आणि मला ते अजिबात चालणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काही दिवस शांत बसावं लागेल, आणि कायमचं जर जवळ यायचं असेल ना तर आपल्याला काही दिवस दूर जावं लागेल. त्याच्या आत्ता तर आपण जवळ आलोय आणि तुम्ही दूर जायच्या गोष्टी करताय. अगं माझी लाडाची मेवणी बाई, आपण जर असं केलं नाही ना तर आपण कायमचे दूर राहू. समजतंय का तुला? पण दाजी, खरं ना तुम्ही खूप घाबरताय, ते पण विनाकारण. हो घाबरतोय, कारण मला तुला गमवायचं नाहीये. मला पण तुम्हाला गमवायचं नाहीये. फक्त थोडे दिवस जाय. एकदा का तिचा संशय गेला ना, मग आपण परत आधीसारखं वागू. ऐकशील ना माझं? हा. हॅलो, हाय. नाही ग, स्वयंपाक करत होते. हा, ती हाय ना, इथंच आहे, अभ्यास करते. बोलायचं का तुला? नाही. बरं जाऊ दे आई, अभ्यास करते ती. हा 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 हा. अगं मी काय म्हणते, ती 2 घरं सोडून बघ ती रेश्मा राहते, तिच्या नवऱ्याचं लफडं बाहेर चालू होतं ना, मग काय झालं ग तिचं? नाही, ती तर तिचा नवरा सोडून देणार होती ना. बाई काय आजकाल जमाना आला आहे ना. ताई ऐक ना, मला खूप डिस्टर्ब होतंय. तू आतमध्ये जाऊन बोलतेस का बेडरूम मध्ये? अगं आतमध्ये गेले तर तुझी दाजी म्हणते मला डिस्टर्ब होते, तू म्हणते तुला डिस्टर्ब होते. एक काम कर, तूच बेडरूम मध्ये जाईन तिथे अभ्यास करत बस. बर. हाय, थांब, मी तुला नंतर फोन करते. अगं जय, तू इथं काय करतेस? आणि सुरेखा कुठे? आहे हॉलमध्ये.
अगं आताच तर थोड्या वेळ झालं तर तुला सांगून समजावून, तरी पण तू ती चूक करतेस. आणि आपल्याकडे काहीच पर्याय नाही. तुझ्याकडे काय पर्याय असेल ना, मग तू सांग, आपण ते करू. झालं? झालं. अजून काय बोलायचंय? नाही. मग चुपचाप तुम्ही तुमचं काम करा, मला माझा अभ्यास करू द्या. अगं पण सुरेखा येईल नाही तर. अहो दाजी, ताईनेच मला आतमध्ये पाठवलंय. ती फोनवर बोलत होती, मला डिस्टर्ब होत होतं. मी तिला काय म्हटलं, जा बेडरूम मध्ये आणि तुझं तू बोल फोनवरती. तर ती काय मला म्हटली की दाजी पण काम करतात, त्यांना पण डिस्टर्ब होईल. एक काम कर, तूच बेडरूम मध्ये जाऊन बस. म्हणून मी इथे आले. अगं मग तसं सांगायचं ना मला. मग मी कशाला इतक्या वेळ बडबड केली असती. ऐकून घेता माझं? एकदा सुरू झालं की गिरणीच्या पट्ट्यासारखे फाट 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 पाचत असता. सॉरी. काय तू पण ना. हम्म. हा. अच्छा. अगं नाही ग, असंच विचारलं. अगं ती शेजारची ना, तर ती सांगत होती का तिच्या नवऱ्याचं आणि तिच्या बहिणीचं लफडं चालू आहे. मग ती मला विचारत होती की काय करू, म्हणून मी तुला विचारलं. हा. बरं चल, मी पण फोन ठेवते. बरं, तू पण काळजी घे. हा, ठेव. हॅलो, कशी आहे तू? हा, मी पण बरी. अगं तुझ्याकडे एक काम होतं. चला जेवायला, जेवण बनवले. मला भूक नाहीये. तुम्ही दोघी जण घ्या खाऊन. बरं चल ग तू, आपण दोघी जण जेवण करू. ताई, मला पण भूक लागल्यासारखं नाही वाटत आहे. मी पण नंतर जेवते. बरं, मग तुम्ही दोघं नंतरच जेवा, मी घेते जेवण करू. चालेल. तू का नाही गेली जेवायला? तुम्ही का नाही गेलात? मला भूक नाहीये. मला पण भूक नाहीये. तू काय मुद्दामून करते का हे सगळं? शांत राहायचं, तुमच्याशी बोलायचं नाही, लांब राहायचं. आपण रिलेशन मध्ये तर कशाला आहोत? अगं पण तुला हे सगळं करायला सांगतोय, त्याच्यात आपलाच फायदा आहे ना. आणि तू एवढी चिडतेस कशाला? ठीक आहे, पण मी तुम्हाला सोडून कसं जाणार जेवायला? मला नाही तिच्यासोबत जेव वाटत. ठीक आहे मेहुणीबाई, आपण दोघं जाऊ जेवायला. चला. यांना जेवायचं नाही म्हणून तिला पण जेवायचं नाही. मला खरंच कळत नाही या दोघांचं चाललंय तरी काय. विचारलं तर नाही पण म्हणतात. आता नक्की मी कोणावर विश्वास ठेवायचा? माझ्या डोळ्यांवर की यांच्या बोलण्यावर? जयाला इथं ठेवून मी चूक तर नाही ना केली. जर त्यांना खरंच ती आवडत असेल तर मी काय करू शकते? नाही, काहीतरी केलं पाहिजे. अशी शांत जर बसली तर ती तुझा फायदा घेते. घाबरवलं ना तुम्ही मला. आणि तुम्हा दोघाला तर जेवण नव्हतं करायचं आता. अगं आम्ही दोघे नंतर जेवणार आणि तू आता एकटी जेवणार, हे काय मला पटलं नाही. म्हणून म्हणलं हिला, चल आपण दोघे पण जाऊ. बरं. अगं ताई, पटापट जेवायला घे, पटकन जेवूया, कारण मला खूप अभ्यास आहे. हा, तू अभ्यासाकडे लक्ष दे बाई, नाहीतर हातचं काम द्यायचं नाही तर तुझ्या. अगं तिला काम वगैरे काय लागलं नाही. मी त्या दिवशी तुझी अशीच मस्करी केली. अगं ताई, अजून परीक्षा व्हायची आहे माझी. परीक्षेमध्ये पास झाले तर मग इंटरव्ह्यू होणार आणि मग मला जॉब लागणार. म्हणजे मला काही येत नाही म्हणून तुम्ही दोघ जण माझी मस्करी करतात ना? असं नाही ग ताई. तुझ्या आई वडिलांनी हिला काय काय शाळेत नाही पाठवलं? जॉबला तरी गेली असती, अशी दिवसभर एकटी घरी राहिली नसती ती. आजी, आता पाठवायचं का तिला ज्युनियर केजी ला? आता हे ज्युनियर केजी म्हणजे काय असतं ग? घे जेवायला घे. आता हे असं वागते तर मी कुणाला पण सांगितलं तर मला चिडत काढतील सगळे. विश्वास ठेवू का मी यांच्यावर?
माझी मैत्रीण पण बरोबर बोलते. असा विश्वास ठेवून नाही चालणार. एकदा तरी मला यांची परीक्षा घ्यावीच लागेल. जयू, मी मार्केटमधून जाऊन येते. दरवाजा लावून घेतो. आजी ताई बाहेर गेली, आता 1 तास ती काही येत नसती. बघा ना, देव पण आपल्या किती भल्यावर आहे ना. आपण दूर दूर चालले होतो आणि बरोबर आजच ताई बाहेर गेली. आता फक्त ह्या घरामध्ये तुम्ही आणि मीच. 1 तास काही कोणीच नाही. खरंच? हो. पण थांब, मी एकदा चेक करून येतो. ठीक आहे. अगं ती खरंच बाहेर गेली. मी तुम्हाला म्हंटल ना, मीच दरवाजा लावून आले. हो का? हो. आता तू काहीही केलं ना तरी मी तुला अडवणार नाही. किती लब्बड माणूस आहे हा. मी लबाड नाही, हुशार माणूस आहे. माझे हुशार दाजी. माझी हुशार मेवणी. तुम्हाला माहित आहे का, ताईमुळे आपल्याला अजिबात जवळ येता येत नव्हतं. आणि आता आपल्याकडे चान्स आहे तर तुम्ही असे बसलाय. तुम्ही वाट बघताय का ती यायची? वाट तर मी तुझी बघतोय की तुला किती कंट्रोल होतंय त्याची. नाही बाबा, माझ्यात नाही आता कंट्रोल. तुम्ही मला त्रास देऊ नका. मी तर त्रास द्यायला अजून सुरुवातच नाही केली. मी करते माझा अभ्यास. तुम्ही तुमच्या बायकोसोबतच रोमॅन्स करा. अगं अशी संधी परत मिळत नाही. आता तुझी ताई बाहेर गेली, आता घरात फक्त तू आणि मी. आणि जर या संधीचं मी सोनं केलं नाही तर माझ्या एवढं मूर्ख मीच राहील. मग करा ना संधीचं सोनं. माझा स्वभाव असा नव्हता पाहिजे. असा स्वभाव असला की लोक बरोबर गैरफायदा घेतात. पहिली चूक समजून दोघांना माफ करते, पण परत असं काही केलं तर. तुम्ही आजकालच्या पुरी काही बी करतात. मला नाही आवडत असलं काही. अगं तुला कुठे काय करायचंय? मी करणार आहे सगळं. तू फक्त बसून राहा. किती मूर्ख आहे ना ही ताई. मी काही पण सांगते आणि लगेच तयार होते. चुकून हिला म्हटलं की शेण खा तर ही शेण पण खाईल. कुठून असली रिकाम्या डोक्याची माझी ताई एवढ्या हँडसम दाजींना मिळाली. तुमची बायको आहे मी, सगळं कळतं मला. आणि मी काही एवढंच बघितलेलं नाहीये तुमचं. म्हणजे